सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण सांगली पोलीस चालक 2021 हा संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण घेणार आहे। तरी सर्वांना विनंती करेल व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। लेक्चर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। अगोदर मित्रांनो आपण पोलीस चालक 2021 घेऊ, मग नवी मुंबई 2021, सांगली 2021, जालना 23/9/2021, पोलीस शिपाई बीड 23/9/2021 असे संपूर्ण आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण घेऊ। चला तर लेक्चरला सुरुवात करू। जर पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे तर 20 ग्राम बटाट्याची किंमत किती? पाव म्हणजे अगोदर मित्रांनो आपल्याला ग्रॅममध्ये कन्वर्ट करावं लागणार, कारण की 200 ग्रॅम म्हटलं म्हणून पाव म्हणजे 250 ग्राम। माऊसने लिहित आहे म्हणून ॲडजस्ट करशाल मित्रांनो। 250 ग्रॅम बरोबर किती म्हटला? 60 पैसे लिहून घ्यायचं, 60 पैसे। 200 ग्रॅम, ग्रामच्या खाली ग्रॅम, 200 ग्रॅम बरोबर किती? आता करा मित्रांनो तिरपा गुणाकार 200चा 60 संगे, 200 गुणिले 60 हे 250 मित्रांनो छेदात येतील। आता करा मित्रांनो काटाकाटी, हा शून्य कट, हा शून्य कट, 25 एक 25, 25 आठी 200। आता का उरले मित्रांनो 6 गुणिले 8, 6 आठी 48। तर किती पैसे लागतील आता? किंमत 48 पैसे। महेशचे वय 60 वर्ष आहे। राजेश महेशपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे व विजयपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, तर विजयचे वय किती? किती जण आहेत मित्रांनो? महेश आहे, राजेश आहे आणि विजय आहे। लिहून घ्यायचं, हाय महेश, हाय राजेश आणि हाय विजय। महेशचे वय किती दिला मित्रांनो? 60 वर्ष। लिहून घ्यायचं 60। महेशचे वय किती आहे? 60 वर्ष। राजेश महेशपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे। हा राजेश आहे, याचे महेशचे 60 आहे, राजेश हा महेशपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, मग याचे किती असणार मित्रांनो? 55। 5 वर्षाचा फरक आहे दोन महेश आणि राजेशमध्ये। तर का म्हटलं मित्रांनो 5 वर्षांनी लहान आहे व विजयपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे राजेश हा विजयपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे। तर विजयचे वय किती असणार मित्रांनो? तर विजयचे वय किती? 51। पहिले 5 अभाज्य संख्याची सरासरी किती? अभाज्य संख्या म्हणजे मित्रांनो त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो एक सोडला तर, दुसऱ्या कुठल्याही संख्येने त्यांना भाग जात नाही। पहिले 5 अभाज्य म्हटला, लिहून घेऊ आपण। 1 + 3 + 5 + 7 किती झाले संख्या मित्रांनो? 4 झाले, + 11 किती संख्या आहेत मित्रांनो? 5 संख्या आहेत म्हणून छेदात 5 लिहून घ्यायचं। आता 5 संख्याची बेरीज करायची, या वरची 5 संख्याची बेरीज केला तर किती येतात मित्रांनो? 27। लिहून घ्यायचं 27। छेदात मित्रांनो हे 5 जसेले तसं लिहून घ्यायचं। आता करायचं मित्रांनो काटाकाटी, 5 5 25, 27 मधून 25 गेले किती उरतात मित्रांनो? 2। 5ने 2ला भाग जात नाही म्हणून इथे 0 द्यायचं, इथे पॉईंट वाढून द्यायचं। आता 5 चोक 20 म्हणजे 5.4 सरासरी राहणार। कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 4। 7 10 8 टिंब 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 9 टिंब टिंब क्वेश्चन मार्क बरोबर किती? माऊसने लिहित आहे म्हणून मित्रांनो ॲडजस्ट करा थोडं। फरक कितीचा आहे मित्रांनो ते बघा, एक संख्या सोडून कितीचा आहे? 7च्या नंतर किती आले? 8, 8च्या नंतर किती आले मित्रांनो? 9, 9च्या नंतर इथे किती येणार? 10 बरोबर आहे। 10 एकच ह्याच्यात आणि 10च्या नंतर इथे किती येणार? 11।
अगोदर ही क्रिया करायची मित्रांनो, कारण की ही पहिली क्रिया आहे. इथे 11 येणार, मग इथे 12 आले, मग 7च्या नंतर 8 आले, इथे 9 आले, तर इथे 10, म्हणजे 11 10 हे आपलं ॲन्सर राहणार. ऑप्शन क्रमांक 4. 108ला किती जोडले तर ते 14ने अगदी विभाज्य होणार? 108ला तुम्हाला कितीने जोडायला लागणार ते विभाज्य होणार? 14ने ते पण होईल. आता 3मध्ये 108 मिळवला आपण, किती होतात मित्रांनो? 111. 14ने भाग जातो का हिला? नाही. 4मध्ये आपण 108 मिळवले, किती होतात मित्रांनो? 112. किती होतात? 112. आणि 14ने 112ला भाग जातो, म्हणून 4 आहे आपला ॲन्सर झाला. हा मेरिट क्वेश्चन? हा नाही आहे. सांगा मित्रांनो, जर पेनपेक्षा पेन्सिल मोठी, पेन्सिलपेक्षा बुक मोठे, बुकपेक्षा कप लहान, तर खालीलपैकी कोणते नेहमी बरोबर असणार? बुकपेक्षा मोठा कोण आहे मित्रांनो? पेनपेक्षा मोठी कोण आहे? पेन्सिल, म्हणून इथं पेन्सिल येणार, सॉरी पेन येणार. पेनपेक्षा मोठा कोण आहे? पेन्सिल. पेन्सिलपेक्षा मोठा कोण आहे? बुक. इथे बुक लिहून घेऊ आपण. पेन्सिलपेक्षा कप हे नाही येणार मित्रांनो. पेन्सिलपेक्षा कप, दोन्ही ऑप्शन सेम झाले आहे. पेन येणार मित्रांनो, कारण की इथे कप आहे, कप तर नाहीच आहे, आपला बुक आहे. इथे पेन येणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हा आपला बरोबर राहणार. जर मुंबईला असं म्हटलं तर दिल्लीला काय म्हणणार? ABCD लिहून घ्यायचं, मग बघायचं त्याच्यातून फरक किती आहे, मायनस किती आहे, प्लस किती आहे. M सोडला तर L येते -1, U सोडला तर S येते -2, M सोडला तर X येते. असे मायनस मायनस करा. जसं D सोडल्यावर 1 मायनस केला तर काय येणार मित्रांनो? C. बरोबर आहे. E मधून 2 मायनस केला तर काय होणार मित्रांनो? C येणार. बरोबर आहे. L मधून मायनस केला मित्रांनो 3 तर किती येणार? I येणार. H मधून मायनस केला 4 तर किती येणार मित्रांनो? D येणार. म्हणजे ऑप्शन CCIDD. CCIDD कुठं आहे? पहिलाच आहे मित्रांनो, हा आपला ॲन्सर झाला. यापैकी कोणत्या वर्षाची दिनदर्शिका कॅलेंडर सन 2009 दिनदर्शिका कॅलेंडर समान आहे? 2009चं दिनदर्शिका कॅलेंडर कोणता समान आहे? 9 लिहून घ्यायचं. बरोबर आहे. 9 काय मित्रांनो? आज साधा वर्ष आहे. बरोबर आहे, म्हणून याला 1 देऊन द्यायचं. लीप वर्ष असला त्याला 2 द्यायचं. अकोल्यात खूप पाणी येतं मित्रांनो आज. तिथे 2010 मांडू आपण. 10 पण साधा वर्ष आहे, म्हणून त्याच्यासाठी 1. इथं 2011 मांडून 11साठी 1. इथे 2012 लीप वर्ष आहे, म्हणून इथे 2 येणार, कारण की लीप वर्षामध्ये 2 घ्यायचं, साध्या वर्षामध्ये 1 घ्यायचं. 2013 मांडून 13ला 1 येणार. 2014 मांडून 14ला 1 येणार. ह्या सगळ्यांची बेरीज 7 आल्या पाहिजे. 2 3 4 5 6 7 आलं. 14पर्यंत 7 आलं, म्हणून पुढची संख्या घ्यायची, पुढचा वर्ष घ्यायचं. आपण 14पर्यंत घेतलं. 14पर्यंत यांची बेरीज 7 आली मित्रांनो, आणि 7च्या पटीतलीच घ्यायला लागते. जसं 7 14 21. बरोबर आहे. 7 आलं नसतं तर आपण 14 घेतलं असतं, पण 7 आलेलं आहे. बघून घ्या तुम्ही. 9मध्ये 1, 10मध्ये 1, 11मध्ये 1, 12 लीफ आहे म्हणून 2, 13मध्ये 1, 14मध्ये 1. तर 14 आहे. 14चा पुढचं वर्ष घ्यायचं 15. तर 2009चं दिनदर्शिका आता केव्हा येणार? 15ला. जर एक्सचा वर्ग प्लस 7x प्लस 12 बरोबर 0, तर x किती? 12 आहेत मित्रांनो. 12चे 2 अवयव पाडा. आणि 12चे 2 अवयव पाडताना वेळेस त्यांची बेरीज खाली 12 आले पाहिजे. आता
3 पाडून 3ने 12ला भाग जाते, 4ने देखील जाते आणि ह्या दोघांची गुणाकार देखील 12 होतं. 3 चौक 12, म्हणून हे अवयव बरोबर आहेत. तर आता लिहून घ्यायचं मित्रांनो x + 3. खूप टाईम लागणार तुम्हाला शॉर्टकट. आणि x + 4 करून घ्यायचं. हे माऊसने लिहित आहे म्हणून मित्रांनो थोडंफार ॲडजस्ट करा तुम्ही. x + 3 हा x आहे, x + 4 केला आपण, बरोबर आहे. बरोबर इथं काय दिलं, 0 दिलं, लिहून घ्यायचं बरोबर 0. x + 3 बरोबर 0. मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो, तुम्ही तसं नोटबुकमध्ये लिहा. इथे कसं मी माऊसने लिहित आहे म्हणून थोडंफार हँडरायटिंग खराब येत आहे. आणि इथे लिहायचं मित्रांनो x + 4 बरोबर 0. आता काय उरले मित्रांनो, x बरोबर -3. इथे काय उरले मित्रांनो, x बरोबर -4. x बरोबर -4. तर मित्रांनो xची किंमत 0पेक्षा लहान आहे की मोठी आहे? xची किंमत 0पेक्षा लहान आहे की मोठी आहे? सांगा. म्हणून काय येणार आपल्याला, 0 > x. हा आपला ॲन्सर झालं x, ऑप्शन क्रमांक 3. पहिल्या 35 नैसर्गिक संख्येची बेरीज किती? 35 लिहून घ्यायचं, गुणेला पुढची संख्या घ्यायची मित्रांनो एक. का घेशान, पुढची संख्या किती राहणार? 35च्या पुढची 36 राहणार. 36 घेऊन घ्या. 35 गुणेला 36 करून घ्यायची. अगोदर आपल्याला 35च दिली ती, 35 लिहिला आपण. 35च्या पुढची संख्या घ्यायची 36 आणि छेदामध्ये 2 करून घ्यायचं. आता हा बे 18 36. आता 18 गुणेला 35 केलं मित्रांनो, तर आपल्याला आपले ॲन्सर मिळून जाणार 630. एक रकमेचे 2 वर्षात 18% चक्रवाढ व्याज, सरळ व्याजमधील फरक किती? फरक 162 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? फरक किती आहे मित्रांनो? 162 आहे, लिहून घ्यायचं. फरक गुणेला 100 करून घ्यायचं. किती टक्के आहे मित्रांनो? 18%. हे वर्षाचं लिहायचं नाही सध्याचं, आपण 2 स्टेप करत आहे याचे. आता करायचं काटाकाटी. 18 × 18, 162ला भाग जातो 18ने मित्रांनो. 18 × 18, 18 9 162. 100 गुणेला 9 केलं तर किती येतात मित्रांनो? 900. आता 900 इकडं खैसून घ्यायचं आहे, म्हणजे इकडं लिहून घ्यायचं. हे 900 गुणेला 100 करून टाकायचं. किती टक्के व्याज होतं मित्रांनो? 18%. 2 वर्षाचं म्हटलं आपल्याला म्हणून 2 क्रिया करत आहे आपण. लिहून घ्यायचं 18. 9 दोन्ही 18, 9 एक 9. हे 2 शून्य जशाले तसे वरतं ठेवून द्यायचं. आता 2ने 100ला भागाचं. बे 50, 100. आता काय उरले मित्रांनो? 50 गुणेला 100. 50 गुणेला 100 केलं तर किती येतात मित्रांनो? 50 गुणेला 100 केलं तर किती येतात? 3 शून्य जसेले तसे ठेवून द्यायचे. 100 वरचे 2 आणि हा 1. 3 खाली ठेवून द्यायचे जसेले तसे, आणि हा 5 जसेले तसं ठेवून द्यायचं. म्हणजे किती आली आता मित्रांनो रक्कम? ती 5000. ऑप्शन क्रमांक 1. आई व मुलाच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. 6 वर्ष पूर्वी आईचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते, तर मुलाचं वय 10 वर्षानंतर किती होणार? थोडं फेवर आहे मित्रांनो. याची प्रोसेस खूप लांब आहे मित्रांनो, याच्यावरती मावणार नाही ते. त्याचे ॲन्सरच सांगून देतो मी तुम्हाला. तर मुलाचे वय 10 वर्षानंतर मित्रांनो 24 राहणार. याचं वय किती राहणार? 10 वर्षानंतर 24. ठीक आहे. खालील विसंगत ओळखा. कोणता शब्द विसंगत आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला.
चतुर्मुख मित्रांनो विसंगत आहे. जर एक खांबाची उंची व सावली समान आहे तर सूर्याच्या उंचीचा कोन किती? क्वेश्चन खूप छान आहे. हा खांब आहे मित्रांनो, इथे आहे सूरज, बरोबर आहे. ह्या खांबाची उंची म्हटलं त्यांना, खांबाची उंची, बरोबर आहे. आणि तेही कोणात म्हटलं, कोण काढून घेऊन आपण. तर मित्रांनो याचं इथे 45 असन, इथे 45 असन, तर इथे मित्रांनो 90 असणार ना. तर कोणाची उंची किती राहणार सूर्याच्या समोर मित्रांनो? 45. 900चे 35%, बरोबर. 7ने डिवायडेड वगैरे जे करायचं असेल करा तुम्ही. आरामशी सोडवा क्वेश्चन मित्रांनो. 900 म्हटलं लिहून घ्यायचं 900. 600 म्हटलं म्हणून गुणाकाराचं चिन्ह, 35% म्हटलं म्हणून 35 लिहून घ्यायचं. टक्के म्हटलं म्हणून छेदात 100. आता हे 2 शून्य कट मित्रांनो, 900चे 2 शून्य कट. आता 9 गुणेला 35 केलं तर 315 येतात. 315 येतात. 7 इथे दिलेला आहे. आता 7 का आहे मित्रांनो? ऑप्शनमधून कोणती संख्या घ्या आणि या 7ने त्या संख्येला गुणा आणि उत्तर आपलं 315 आल्या पाहिजे, म्हणजे तीच संख्या आपली ॲन्सर राहणार. जसं 45 घेऊ आपण. 45 घेतलं, 7ने गुणू तिला. 7 5 35, 35ची 5, 7चे आले 3, 7 चोक 28, 28 3 मित्रांनो 31. तर 315 म्हणजे ते आलं, म्हणजे सेम संख्या आली 315, म्हणजे आपलं ॲन्सर कोणतं राहणार? 45 राहणार. का बरं राहणार? कारण की 45 आपण ती संख्या घेतली होती. हा क्वेश्चन वाचा मित्रांनो. रवी हा अमनच्या वडिलांचा, अमन लिहून घ्यायचं इथे. अरे लिहिता नाही आहेत. तुम्हाला 16 ते 20 हे सेम क्वेश्चन दिलेले आहेत. याला नीट सोडवतं मित्रांनो. मी सरळ तुम्हाला ॲन्सर सांगून देते, कारण की ते लिहिणं आणि त्यांची फॅमिली पूर्ण काढणं, पूर्ण चार्ट भरून जाणार आणि जागा पण नाही राहणार. ओके. तर रवी हा दिव्याचा कोण लागणार? नातू लागणार. रवी हा दिव्याचा कोण लागणार? नातू लागणार. साहिलची पत्नी. तुम्ही ॲन्सर बघा मी काय देतो आणि सेम तसे ॲन्सर निघतात काय बघा. अगर नाही निघाले तर तुमचा ॲन्सर चुकीचा आहे, त्याला नीट सोडव जा. ओके. साहिलची पत्नी निशाची कोण? ते लागणार मित्रांनो वहिनी. रवी हा अमनचा कोण? रवी हा अमनचा कोण? आते भाऊ पाहिजे मित्रांनो, पण इथे भाऊच दिला. मी जेव्हा ॲन्सर काढलं होतं तेव्हा आते भाऊ पाहिजे होतं, पण इथे भाऊ दिलं. हे देखील चालते. अशोक हा साहिलचा कोण? अशोक हा साहिलचा कोण? तर वडील. कुठे गेलं? इथे आहे. निशा ही अमनची कोण? निशा ही अमनची कोण? तर आत्या. सेम हेच क्वेश्चन निघाले पाहिजे मित्रांनो, तेव्हाच तुमचा ॲन्सर बरोबर राहणार, अदरवाईज नाही. ओके. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट CIRT ही संस्था कोणत्या शहरात आहे? सांगा मित्रांनो. ही संस्था कुठे आहे? पुणे. तर मित्रांनो हिवाळी अधिवेशन कुठे भरतो? हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये भरतो. पर्यटन राजधानी कोणती आहे मित्रांनो? औरंगाबाद पर्यटन राजधानी आहे. भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? कोणता आहे मित्रांनो? NH44 आहे. NH44चं पूर्वीचं नाव का होतं मित्रांनो? NH07. म्हणजे NH07 हे पूर्वीचं नाव होतं, आता चेंज होऊन NH44 झाला आणि हा भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. लक्षात राहू द्या. फास्टॅग प्रणालीचा वापर कुठे केला जातो? फास्टॅग प्रणालीचा वापर कुठे केला जातो मित्रांनो? टोल नाक्यावरती. मोटर वाहन अधिनियम 1988चा विस्तार किती आहे? मोटर वाहन अधिनियम 1988चा विस्तार किती आहे? संपूर्ण देशात आहे. मोटर वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायककरिता वाहन चालविण्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात केली आहे? तर कोणत्या कलमात केलेली आहे मित्रांनो? 184 मध्ये. वाहनातील तापमापक काय दर्शवतो?
काय दर्शवतो? इंधनचे तापमान. लर्निंग लायसन्सची वैधता किती काळ असतो? किती काळ असतो मित्रांनो? 6 महिने असतो लर्निंग लायसन्सचे. PUCचे फुल फॉर्म काय? काय मित्रांनो? पोल्युशन अंडर कंट्रोल हे PUCचे फुल फॉर्म आहे. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? कोण आहेत मित्रांनो? श्री अनिल परब हे आहेत. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? तर मित्रांनो जानेवारी. फक्त तुम्हाला जानेवारी दिलं, पण कोणत्या तारखेला हे देखील लिहू शकतो. 11 जानेवारी किंवा 17 जानेवारी हे 2 देखील तारीख राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आहेत. 11 आणि 17 जानेवारी. परिवहन वाहन कसं ओळखावे? परिवहन वाहक कसं ओळखावे मित्रांनो? वाहनाच्या नंबर प्लेटवरून. लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय? लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय राहणार मित्रांनो? थांबा. ट्रान्सपोर्ट लायसन्ससाठी किमान वय मर्यादा किती राहणार मित्रांनो? 20 वर्ष. मोटर वाहनास कोणता विमा अनिवार्य आहे? कोणता आहे मित्रांनो? थर्ड पार्टी विमा. क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालविणे याला काय म्हणतात? काय म्हणतात मित्रांनो? क्लच रायडिंग. प्रश्न क्रमांक 36 ते 40 चिन्ह ओळखा. 36चं दिलेलं आहे अगोदर. हा चिन्ह कशाचा आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला. तर हा चिन्ह मित्रांनो कोणत्याही वाहनांना परवानगी नाही. हा चिन्ह ओळखा कशाचा आहे? तर हा चिन्ह मित्रांनो उजवीकडे अनिवार्य. हा चिन्ह ओळखा. हा चिन्ह कशाचा आहे मित्रांनो? प्रवेश बंद. हा चिन्ह कशाचा आहे मित्रांनो? गतीची मर्यादा 50. हा चिन्ह पुढे अरुंद रस्ता. जर एचं उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा 12% जास्त आहे तर बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी आहे? सोडवा मित्रांनो. AB लिहून घ्यायचा अगोदर. हा ए आणि हा B. एचं उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा 12% जास्त आहे. आता 12% म्हटलं ना तर 100 वरती 12 वाढून टाकायचं. तर बीचं उत्पन्न किती असणार? 100च राहणार ना. जेव्हा आपण एचं उत्पन्न वाढवलं 100 वरती 12 घेतलं तर बीचं 100च राहणार. 12% जास्त आहे कुणाचं? एचं म्हटलं म्हणून एच्या खाली आणखीन 12 लिहून घ्यायचं. आता करायचं मित्रांनो तिरकस गुणाकार. 100चा 12 संगे आणि 112 छेदा. 100 गुणेला 12 112 मित्रांनो हे छेदात येतील. आता करायचं काटाकाटी. 2ने भाग जातो भागाचा मित्रांनो. एला ना भागू आपण. 1 मिनिट. एलाही भागू शकतो. बेसक 12 बेपंच 10 1 उरला बेसक 12. आणखीन भाग जातो मित्रांनो भागायचा. बेत्रिक 6 बेदुनी 4 बेदुनी 4 हे काही नाही बरं इथे. बेदुनी 4 1 उरलं 5 4 गेले तर बेआठी 16. आता 28ले 3 आणि 3ला भाग जात नाही तर म्हणून 100ला भागायचं. 2नेच भागायचं. बे14 28 बे50 100. आणखीन भाग जातो. बे7 14 बे25 50. आता वरती का उरले मित्रांनो? 25 गुणिला 3 आणि खाली का उरले? अंशामध्ये 25 गुणिला 3 उरले आणि छेदात का उरले मित्रांनो? 7. तर इथं 25 गुणिला 3 केला तर किती होतात मित्रांनो? 75 आणि छेदात 7 आहेत. जशाले तसं लिहून घ्यायचं. 7 70 पॉईंट लिहून द्यायचं. 7 70 पॉईंट लिहून द्यायचं. आणि मित्रांनो
75मधून 70 गेले तर 5 उरतात, तर इथे 0 देऊन द्यायचा. 7 7 49 म्हणजे 10.7 हे आपले ॲन्सर आलं. पुढे भाग द्यायचं पण नाही, 10.7 हे ॲन्सर आलं. हा सोडवा मित्रांनो क्वेश्चन. इथे फरक बघा कितीचा आहे, 1चा. आणि त्याच्या बाजूने फरक कितीचा आहे मित्रांनो, हा 1चा ना म्हणू शकत आपण, याला 0.5चा इथे आहे, 0.5चा, बरोबर आहे. आणि इथे फरक आहे मित्रांनो 0.25चा. तर अशी कोणती संख्या आहे बघा, पहिले वर्ग घेतलं, पहिले 1 घेतलं, मग 5चा वर्ग घेतला, आता 5चा घन घ्यायला लागणार, किती येणार 0.125 येणार. इथे 0.125 म्हणजे 1 म्हणजे काय येणार 1/8, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे आपले ॲन्सर झालं. हा सोडा मित्रांनो क्वेश्चन. मी म्हणतो इथे 2 आहे, इथे देखील 2 आहे, बरोबर. लिहून घ्यायचं इथे देखील 2 आणि इथे आहेत म्हणून लिहून घ्यायचं 2. आता ऑप्शनमधून एक संख्या घ्यायची. 7 घेतला आपण, 7 घेतलं तर 7मधून एक मायनस करायचं आणि या 2च्या डोक्यावर 6 ठेवून द्यायचं, म्हणजे 2चा घात 6, बरोबर. 2चा घात 6 ठेवला आपण. 7 संख्या घेतली, 7मधून एक मायनस केलं. अगोदर पहिले 2 2 लिहून घेतलं, इथे 2 होतं, इथे 2 होतं, इथे 2 लिहिलं, इथे सेम प्रोसेस केली आपण. 7 आपण ऑप्शनमधून एक संख्या घेतली, त्याच्यातून एक मायनस केलं, इथे 6 ठेवून दिलं, 2चा घात 6. आता 7मध्ये एक प्लस करायचं, 7मध्ये एक प्लस केलं तर 2चा घात 8 येणार. तर 2चा घात 6 केलं मित्रांनो किती येणार 64, प्लस 2चा घात 8 केलं मित्रांनो किती येणार 256. 256 हे 256 आहेत. यांची टोटल केला मित्रांनो 320 येणार. हे बघा इथे 320 आहे, टोटल करून घेशाल तुम्ही, म्हणून आपले ॲन्सर 30 राहणार, कारण की आपण ते 7च संख्या घेतली होती. बाकी तुम्ही संख्या घेऊ शकता, पण त्यांची बेरीज 320 येणार नाही. तुम्ही ट्राय करशाल. सदर रचनेतील किती स्वरांची अधिचिन्ह आहे. स्वरांच्या आधी किती चिन्ह आहे हे बघायचं आहे तुम्हाला. हा आहे स्वर, याच्या आधी एक चिन्ह आहे. हा आहे स्वर, त्याच्या आधी एक चिन्ह आहे. आणि हा आहे स्वर, याच्या आधी पण संख्या आहे, म्हणून 2च चिन्ह आहेत, 1 आणि हा 2. एका चौरसची परिमिती 24 आहे, तर त्या चौरसचे क्षेत्रफळ किती राहणार. चौरस म्हटला मित्रांनो, परिमिती किती दिलेली आहे आपल्याला 24 दिलं. आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे ना. परिमिती मित्रांनो हे बघा, चारही ठिकाणून राहते, इथे राहते, इथे राहते, इथे राहते, इथे राहते. ह्या सर्वांची म्हणजे 4 बाजू आहेत. एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू. परिमिती दिली आपल्याला 4 बाजू आहेत, म्हणून छेदात 4 लिहून घ्यायचं. आता 4ने हा 24ला भागायचं. 4 1 4, 4 5 20, 4 6 24, म्हणजे किती आले मित्रांनो 6 आले. 6 हे जे आलं हे मित्रांनो बाजू आली. का आली बाजू आली 6. हे एक बाजू आली 6, हे एक बाजू आली 6, 6 6 12, ही एक बाजू आली 6, ही देखील बाजू आली 6, 6 12 18 24, टोटल 24 झाले. म्हणून आपण त्या 4ने 4 बाजू होते, 4 कोण होते, म्हणून 4ने 24ला भागलं, आपल्याला बाजू मिळाली 6. तर आता बाजूचा वर्ग घ्यायचा. का बरं वर्ग घ्यायचं, कारण की आपल्याला क्षेत्रफळ विचारलं म्हणून. 6चा वर्ग किती राहणार 36. हा क्वेश्चन सोडवा. याच्यात तुम्हाला प्लस मायनसच करावं लागते मित्रांनो. एक तर प्लस राहणार, नाहीतर मायनस राहणार. तुम्ही ABCD
लिहून सोडू शकता हा क्वेश्चन. खूप सोपी आहे. याचा आन्सर राहणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 UVX. हा क्वेश्चन सोडवा आता. ए हा इथं आहे, बी देखील आहे, ए बी एकाच 2, बी सी तीनाच 2, सी डी एकाच 3. तर ए बी सी डी किती लिहून घ्यायचं. ए बी सी डी हा आहे ए, हा आहे बी, हा आहे सी. बी तर खूप छान निघाला आपलं माऊसने. हा आहे डी. ए बीचं किती आहे मित्रांनो एकाच 2 लिहून घ्यायचं. ए बीचं किती आहे एकाच 2. बी सीचं किती आहे मित्रांनो तीनाच 2. बी सीचं किती आहे तीनाच 2. ए सीचं सॉरी सी डीचं किती आहे एकाच 3. ह्या माऊसने तर मला पण ना समजत आहे, तुम्हाला कुठून समजणार मित्रांनो, मला तर याचं विचार येतात. आपण लिहिले संख्या. आता याच्या पुढं 2 जशाले तसं ठेवून द्यायचं, काही विचार करायचं नाही. याच्या पुढे देखील 2 ठेवून द्यायचं, याच्या पुढे देखील 2 ठेवून द्यायचं. इथे 3 आहेत, याच्या पुढे 3 ठेवून द्यायचं. इथे 1 आहे, इथे 1 ठेवून द्यायचं, इथे देखील 1 ठेवून द्यायचं. आता करायचं मित्रांनो गुणाकार. 3 1 3, 3 1 3 लिहिले आपण. बेत्रिक 6, बेदोनी 4, काही एकला गुणल्यानं जात. बेदोनी 4, बेदोनी 4, 4 3 12 म्हणजे 3 12 आले बरं इथे. बेदोनी 4, 4 3 12. 3 6 4 12, 3 6 4 12, 3 6 4 12. ऑप्शन क्रमांक 1 हा आपला आन्सर झाला. जर आज सोमवार आहे तर 61वा दिवस कोणता. संख्या लिहून घ्यायची मित्रांनो. किती संख्या आहे, दिवस किती दिले आहेत 61. तर आपल्याला का विचारलं सोमवार आहे 61व्या दिवशी. जर आज सोमवार आहे तर 61वा दिवशी कोणता वार येणार असं विचारलं. तर मित्रांनो एका हप्त्यात किती दिवस राहतात 7. तर भागून घ्यायचं 7ने. 7 1 6, 7 8 56, 7 8 56. 61 मधून 56 गेले किती बाकी राहतात मित्रांनो 5. 61 मधून 56 गेले किती राहतात 5. मग 5 वर पुढे जा. आपल्याला दिवस कोणतं दिलं तर त्यांनी सोमवार दिलं. आपण एकूण दिवस घेतले होते 61 दिवस. त्याला आपल्याला दिवस विचारले म्हणून एका हप्त्यात किती दिवस राहतात 7. तर 7ने आपण भागलं, 7 8 56 आलं. बरोबर आहे. म्हणजे 56 पर्यंत भाग गेला. त्याच्यानंतर 7ने भाग जातो का तिला नाही. 61 मधून 56 गेले किती उरतात मित्रांनो 5 उरतात. तर 5 दिवस समोर जा किंवा 2 दिवस मागे या. 5 दिवस समोर गेलं. अगोदर सोमवार होता, 5 दिवस समोर जातो आपण. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. तर शनिवार आपलं आन्सर जाणार. हा क्वेश्चन सोडवा. काही नाही मित्रांनो, ह्या 2 संख्येची बेरीज करून घ्यायच्या. याच्या बेरीजमधून ही संख्या वजा करून टाका. तर तुम्हाला 218,744 हा आन्सर मिळून जाणार. ह्या दोघांची अगोदर बेरीज करशाल बरं. हे बघा, ह्या दोघांची अगोदर बेरीज करा. हे वरचे 2 जणांची, ह्या दोघांची बेरीज जी येणार तिच्यामधून ही संख्या वजा करायची. ठीक आहे. तुम्हाला 218.744 हा आन्सर मिळून जाणार. ईशाचं वय 13 वर्ष. तिच्या वडिलापेक्षा 3 वर्षांनी ती लहान आहे व ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. तर वडिलांचे वय किती. माऊसने लिहायचं आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला समजणार नाही, पण प्लीज ॲडजस्ट करून घेशाल तुम्ही. हा पेपर मित्रांनो 2 दिवस अगोदर झाला. 21 तारखेला, 21 सप्टेंबर 2021ला. ईशाचं वय किती दिलं आहे मित्रांनो 13. लिहून घ्यायचं. किती जण आहेत. ईशा आहेत, आई आहे आणि वडील आहेत. आई आहे ईशा, आई आणि कोण आहेत वडील आहेत. वडील आहेत बरं. नाही तर समस्यांतीला नाही.
ईशाचं वय किती दिलं मित्रांनो? 13 वर्ष दिलं. लिहून घ्यायचं 13. एक मिनिट हां, हे 13 लिहून घ्यायचं. बरोबर आहे. तिच्या आई तिच्या वडिलापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. बरोबर आहे. आई हे वडिलापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे व ईशापेक्षा 24 वर्षांनी मोठी आहे. कोण? आई. त्याच्यात 24 प्लस केलं मित्रांनो 13मध्ये आपण, तर आईचं वय भेटून जाणार आपल्याला. आईचं वय किती राहणार? 13मध्ये 24 प्लस केलं तर आईचं वय 37 भेटून जाणार आपल्याला. तर इथे वाक्य बघा काय होतं. तिची आई तिच्या वडिलापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. तिची आई, ईशाची आई ही वडिलापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. तर मित्रांनो, वडिलाचं आपण 40 पकडलं तर तिची आई ही वडिलापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. हे बघा इथे दिसते तुम्हाला 3चा फरक. बरोबर आहे. तर वडिलाचे वय किती? वडिलाचे वय सरळ सरळ इथे आपल्याला दिसत आहे 40 वर्ष. ऑप्शन क्रमांक 1. हा क्वेश्चन सोडवा मित्रांनो. ह्या पेपरमध्ये फॉर्मॅट पूर्ण व्यवस्थित यूज केलेला आहे. एक्सची किंमत किती आहे मित्रांनो? 25 आहे. वायची किंमत किती दिलेली आहे तुम्हाला? 40 दिलेलं आहे. हा क्वेश्चन रद्द होऊ शकते मित्रांनो, असं वाटते मला, कारण की जेव्हा सोडवलं होतं मी. याच्यात 15 देखील ॲन्सर येते मित्रांनो, 65 देखील येते. हा देखील ॲन्सर येते याच्यात, आणि हा देखील ॲन्सर येते. आता कसं सांगू तुम्हाला बघा. एक्सचं वय किती आहे मित्रांनो? 25 आहे. लिहून घ्यायचं एक्सची किंमत किती आहे? 25 आहे. ते लिहिता नाही आहेत म्हणून खूप टाईम लागतो मित्रांनो, व्हिडिओ लॉंग बनते, बघत नाही मग कोणी. आणि वायची किंमत किती आहे मित्रांनो? 40 आहे. एकच्याच खाली वाय लिहून द्यायचं. वायची किंमत किती आहे? 40 आहे. हे 40 आहेत बरं. थांबा एक मिनिट पुन्हा लिहितो. वायची किंमत किती आहे? 40 आहे. बरोबर आहे. आता 40 याच्यातून आपण 40मधून 25 मायनस केले किती उरतात मित्रांनो? 15. बरोबर आहे. तर वाय मायनस वायच येणार इथे. वाय मायनस एक्स 40. इथे मायनस आहे बरं, आणि हा एक्स आहे. वाय मायनस लेस दॅन 40 येणार, म्हणजे वाय हा लहान आहे एक्सपेक्षा, असं आहे. तिचा ॲन्सर 15. आता ह्या दोघांचं प्लस केलं आपण ना मित्रांनो, 40मध्ये 25 प्लस केलं तर 65 येतात. आले? तर हा देखील ॲन्सर नाही येऊ शकत का आपलं? एक्स प्लस वाय. एक्स हा मोठा आहे वायपेक्षा. आयोगाने हा ॲन्सर दिलेला आहे, पण मला हा वाटते. आता बघू, आयोगाने दिलं तर हाच ॲन्सर राहणार बहुतेक, ऑप्शन क्रमांक 2. ही क्रिया खूप मोठी आहे, पेज भरून जातील. इथेच सांगतो तुम्हाला. याच्यातून मायनस करा मित्रांनो, किती उरतात? 20 उरतात. बरोबर आहे. 60 जशाले तसं लिहून घेतलं आपण ना. मायनस ब्रॅकेटमध्ये 30 मायनस ब्रॅकेटमध्ये 20. एक जशाले तसं लिहून घ्यायचं. एक्स ब्रॅकेट कंप्लीट करून टाकायचे. 2 ब्रॅकेट आहेत. मी नाही इथे ब्रॅकेट नाही दिलं, 2 ब्रॅकेट आहेत हे, पण काही ब्रॅकेटचं घेणं देणं नाही. तुम्ही क्लोज करून टाका इकडे. बरोबर किती आले मित्रांनो? 60 लिहून घ्यायचं. बरोबर तिथे 60 लिहून घ्यायचं. मग मित्रांनो हे 60 जशाले तसे आणखीन लिहायचं. मलाही ना समजत आता. नाही, हा ब्रॅकेट आहे ना, हा 20 आहे इथे. तर मित्रांनो ह्या 30मधून 20 गेले किती उरतात? 10 उरतात. हे 60 आहेत बरं इथे. थांबा एक मिनटं. हे 60 जशाले तसे आपण खाली मांडले हे. आता या 30मधून हे 20 गायब करून टाकायचे सरळ सरळ. किती उरतात मित्रांनो? 10. किती उरतात? 10. हे 10 आहेत.
110 समस्या 10 फक्त. मायनस इथे एक्स आहे बरोबर, एक्स देऊन द्यायचं, ब्रॅकेट कंप्लीट करायचं, 60 जसेले तसे ठेवून द्यायचं इथे. आता मित्रांनो हे 60 इकडे फेकल्या जातील. 60 लिहिलं, हे बघा 60 मायनस हे 10 करून घ्यायचं, मायनस हे 10 केलं प्लस एक्स बरोबर 60. आता 60ले फेका इकडे मित्रांनो, हे एक्स आहे, हे प्लस आहे, हे 10 आहे, मायनस 60 आहे बरोबर आहे. एक्सले इकडे फेकलं आपण तर काय होणार मित्रांनो, हे क्रिया करू शकता तुम्ही. 60मधून 10 गेले 50 उरले, 50 प्लस एक्स, हा एक्स आहे बरं, बरोबर 60 बरोबर आहे. आता 60मधून 50 मायनस केलं मित्रांनो किती येतं 10, तर 10 बरोबर म्हणजे एक्स बरोबर 10 हे आपलं ॲन्सर झालं. एकच आहे ऑप्शन -10. हे तुम्हाला कटकुट करून सांगितलं मित्रांनो, आणि एक तर तुम्हाला समजणार पण नाही काय लिहिलं मी काय ते, कारण की मी सोडवलं म्हणून मलाच माहीत आहे ते अक्षर समजणार नाही. मी माऊसने लिहित आहे म्हणून ॲडजस्ट करा थोडंफार. याचा ॲन्सर सांगून देतो मित्रांनो, हा तर मावणारच नाही ते. याचा ॲन्सर राहणार मित्रांनो 210. ठीक आहे. हे बॉलची किंमत मिळाली, सॉरी बॅटीची किंमत मिळाली किती 210, आणि एका चेंडूची किंमत मित्रांनो 70 आहे. तर हे ॲन्सर तुम्ही सोडवजा. एका चेंडूची किंमत किती निघाली 70, आणि बॅटीची किंमत किती निघाली 210. 100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये आहे, तर 2.5 किलो गव्हाची किंमत किती राहणार. लिहून घ्यायचं किती ग्राम आहे, 100 ग्राम लिहून घ्यायचं 100. थांबा 1 मिनटं. रे यार 100 आहे, लिहून घेतलं 100. 100 ग्रॅम गव्हाची किंमत किती दिलं 7.55 लिहून घ्यायचं 7.55. तर 2.5 किलोग्रॅमची किंमत किती, याला ग्राममध्ये कन्वर्ट करा, हे किलोमध्ये आहेत. तर 2.5ला मित्रांनो डायरेक्ट 100ने गुणून घ्या, 250 भेटून जाणार. तर ग्रामच्या खाली ग्राम, 100 ग्राम कुठे आहेत इथे आहेत. इथे किलोला आपण ग्राममध्ये कन्वर्ट करायचं असणार, तर 100ने गुणून घ्या. इथे 2500 ग्राम बरोबर किती. आता करायचं मित्रांनो तिरपा गुणाकार वरचा खालच्या संगे. 2500 गुणेला 7.55, हा 7 आहे बरं, आणि 100 मित्रांनो छेदात जसेले तसं लिहून घ्यायचं. आता बघा इथे पॉईंट आहे मित्रांनो, हा पॉईंट फुसण्यासाठी इथे 0 वाढवा लागणार 100च्या खाली. हा पॉईंट फुसलं असं समजून जा तुम्ही, इथे पॉईंट आहे, हा फुसलं आणि इथे 0 देऊन दिला बरोबर आहे. आता हे 2 0 कट करून टाकायचं, हे देखील 2 0 कट करून टाकायचं. 2 0 कट केलं आपण, खालचे 2 0 कट केले. आता करायचं काटाकाटी मित्रांनो. 2 पंच 10, नाही तर 5नेच भागू ना आपण, 5 दोन्ही 10. 1 मिनिट, 5 दोन्ही 10, 5 5 25. आता या संख्येला भाग नाही जात मित्रांनो, म्हणून ह्या 2 संख्येला गुणून घ्यायचं, 2 संख्येला गुणून घ्यायचं आणि छेदात हे ठेवून द्यायचं, मग काटाकाटी करायचं. आता तुम्हाला माहीत आहे ना प्रोसेस काय आहे, अर्धी प्रोसेस सांगितली. आता काटाकाटीच करायचं आहे तुम्हाला बरोबर आहे. तुम्हाला हा ॲन्सर निघाला पाहिजे 1.188.75 हा ॲन्सर निघाला पाहिजे तुमचा, ऑप्शन क्रमांक 4. काटाकाटी करून घ्यायचा. जर एक धावपट्टू 12 किमी धावल्यानंतर अशी धाव पूर्ण करतो, तर धाव एकूण किती किमतीची आहे. 12 किमी धावल्यावर 80 करतो, 12 किती करतो 80% धावतो 12मध्ये, हा 12 आहे बरं. तर मित्रांनो 100% बरोबर किती, टक्केच्या खाली टक्के. आता करायचं तिरपा गुणाकार, 12चा 100 संगे 12 गुणेला 100
80 मित्रांनो छेदात देऊन द्यायचं. आता करायचं काटाकाटी मित्रांनो. 4 तिक 12, 4 दुनी 8, हा 0 दशलेच असं 20 5 100, 5 तिक 15 म्हणजे 15 किमीचा आहे. जर 8 लोक 80 गुंठ्यांची पेरणी 24 दिवसात करतात तर 36 लोक 30 दिवसांची किती गुंठ्यांची पेरणी करतील? लिहून घ्यायचं पटपट. 8 लोक 80 गुंठ्यांची पेरणी किती दिवसात करतात मित्रांनो? 24 दिवसात. 8 लोक 24 दिवसात किती गुंठे करतात? 8 लोक 24 दिवसात किती गुंठे करतात मित्रांनो? 80 लिहून टाकायचं छेदात 80. बरोबर. 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्यांची करतील? गुंठ्याच्या खाली क्वेश्चन मार्क आल्या पाहिजे पण. 36 लोक, हा 36 आहे बरं. 36 लोक 30 दिवसात किती गुंठ्यांची करतील? तर छेदात मित्रांनो क्वेश्चन मार्क येणार, कारण की आपल्याला गुंठेच काढायचे आहेत. तर करायचं मित्रांनो क्रॉस गुणाकार. गुणाकार नाही, याला घेऊन घ्यायचं 80. हे लाईन बघा मी कोणती लाईन केलं होतं. 80 गुणिला 36 गुणिला 30. बरोबर आहे. लिहून घ्यायचं 80 गुणिला 36 गुणिला 30. बरोबर आहे. आणि हे प्रश्नचिन्ह संख्या आहे म्हणून 8 गुणिला 24 आहे. छेदात घेऊन घ्यायचं 8 गुणिला 24. आता करायचं मित्रांनो काटाकाटी केलं तर तुम्हाला ॲन्सर भेटून जाणार मित्रांनो. 450 गुंठ्यांची पेरणी करणं. काटाकाटी करून घ्या. व्हिडिओ खूप लॉंग होत आहे. संख्या दिलेली आहे मित्रांनो. सांगा तुम्ही ॲन्सर काय येणार. 53 मध्ये मित्रांनो 1 काढली आपण, 52 येते. 52 मधून 1 काढली तर मित्रांनो कोणती आली? 51 आली. बरोबर आहे. तर मित्रांनो हे बघा, इथे 1 काढली तर म्हणजे -1 आहे, असं इथे प्रोसेस चालू आहे मित्रांनो. तर 44 मधून -1 काढला आपण 43. पण इथे बघा ना 46 आहे, म्हणून इथे खाली मायनसची क्रिया आहे आणि अंशामध्ये प्लसची क्रिया आहे. 44 मध्ये 1 प्लस केलं तर 45 येणार. इथं 45 मध्ये 1 प्लस केलं तर 46 येणार. तर इथे क्वेश्चन मार्क पाहिजे कोणती पाहिजे? 45. ऑप्शन क्रमांक बी. विसंगत संख्या कोणती? विसंगत संख्या सांगा कोणती आहे? 69 आहे. का बरं 69 आहे मित्रांनो? कारण की हिला भाग जाते. सिंपल. बाकी कोणत्याच संख्येला भाग जात नाही. 1 ते 100 पर्यंत किती संख्यांच्या शेवटी 2 आहे? लिहून घ्यायचं मित्रांनो. हे बघा 2 हे थांबा सांगतो तुम्हाला. 0, 2 एक संख्या. बरोबर आहे. 12 दुसरी संख्या. का बरं दुसरी संख्या? शेवटी 2 किती आहेत म्हणते तो. आपल्याला त्याने मूळ वगैरे हे ते संख्या विचारलं नाही, शेवटी 2 किती आहेत असं विचारलं त्यांनी. तर 0, 2, 12, 22 असेच लिहायचं मित्रांनो. किती येतात बघा. 0, 2, 12, 22, 32, 42, 52, 62, 72, 82 आणि 92. बस. म्हणजे एकूण किती आहेत? 10 आहेत. हा क्वेश्चन सोडवा मित्रांनो. सोपी आहे. हा दिसते क्वेश्चन तसं तेडा टाईप, पण खूप सोपी आहे. हा वायला 1 समजा तुम्ही, एला 1 समजलं. त्यांची बेरीज किती आली मित्रांनो? हा वायला 1 समजा तुम्ही. बरोबर आहे. 1 मध्ये 7 टाकले किती येतात मित्रांनो? 8. 8 मध्ये 2 टाकले तर 10. वाय बरोबर 10 आले तर वाय बरोबर 10 येतील. सिंपल. कोणता शब्द द्विगु समासात दर्शवतो? आता घेऊ पटापट मित्रांनो आपण क्वेश्चन. पंचपाळे कोणता समास आहे मित्रांनो? द्विगु समास आहे. नग्याष्टक या शब्दाचा संधी विग्रह कोणता? नग्या प्लस टट. नग्यास्तट हे संधी विग्रह राहणार. ढगांनी झाकलेलं का राहते मित्रांनो? ढगांनी झाकलेलं, अभ्राच्छादित. रिपू या शब्दाचा अर्थ कोणता? रिपूचा अर्थ कोणता? शत्रू राहणार. रिपूचा अर्थ कोणता राहणार? शत्रू. कर्कश या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता राहणार मित्रांनो? मधुर. नदीचे पाणी निळेशार आहे या वाक्यात विशेषण काय? नदीचे पाणी निळेशार आहे. निळेशारता आहे. नदीचे पाणी निळेशार आहे. निळेशार हा मित्रांनो विशेषण राहणार. ऑप्शन क्रमांक 3.
वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे काय होतो मित्रांनो? सोपा आहे, खूप सोपा आहे. क्रियापद. एका माळेचे मणी, या मणीचा अर्थ काय? एका माळेचे मणी म्हणजे याचा अर्थ काय राहणार मित्रांनो? एकसारखे. अमितने आंबा खाल्ला असेल हे वाक्य कसले उदाहरण आहेत? खाल्ला असेल, बघा तुम्ही कोणते वाक्य आहेत. भविष्यकाळची क्रिया आहे ना, भविष्यकाळचं एकच आहे मित्रांनो. असेल हा आला क्रियापद, भविष्यकाळ. यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत? कसले प्रकार आहेत मित्रांनो? अलंकाराचे प्रकार आहेत ना ते, यमक, अनुप्रास आणि उपमा. जसे विटांचा ढीग तसे वेलींचा का राहतो? जसे विटांचा ढीग तसे वेलींचा का राहतो मित्रांनो? कुंज. कोसला हे शब्द कोणी लिहिले आहेत? कोसला हे शब्द कोणी लिहिले आहेत? बालचंद्र नेमाडे यांनी. बालचंद्र आहे का पण तो? म्हणून हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकते. माझ्याकडून टायपिंगमध्ये मिस्टेक नाही झालं, हे जसं तसं होतं मी लिहिलं. जेव्हा झालं तर मी सांगतोच तुम्हाला. इथे त्यांनी बालचंद्र दिलेलं आहे, पण भालचंद्र पाहिजे ना, भालचंद्र नेमाडे पाहिजे, पण बालचंद्र दिलेला आहे, म्हणून हा क्वेश्चन कॅन्सल होऊ शकतो. लेखक या शब्दाचे अनेक वचन काय? लेखकचा का राहणार मित्रांनो अनेक वचन? लेखकचा लेखकच राहणार, लेखिका थोडी होणार. कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव होते? विष्णू वामन शिरवाडकरचे टोपण नाव का होते? कुसुमाग्रज. 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? कोण होते मित्रांनो? जयंत नारळीकर होते. तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम कोणता? तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? अरे कोण आहे नाही ते एवढा मोठा दिलेला आहे. मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. आणि काय आहे मित्रांनो? उभ्यान्नवी अव्यय म्हटलं म्हणून आणि हा उभ्यान्नवी अव्यय आहे. बापरे तो पा वाघ. बापरे कुठले अव्यय आहे? केवळ प्रयोगी आहे. अर्जुना पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर मित्रांनो क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे. अशुद्ध शब्द कोणता? बघा अशुद्ध, व्यायाम म्हटलं इथं, व्यायाम हा अशुद्ध आहे मित्रांनो. बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण? बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण? सरदार वल्लभभाई पटेल. महाबलीपूरची स्थापना कोणी केली? महाबलीपूरची स्थापना कोणी केली? पल्लव यांनी. महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण? गोखले. याच्यात मित्रांनो जीकेचे खूप सोपी क्वेश्चन होते. मॅथमॅटिक्स थोडं ठीकठाक होतं, हार्ड नाही म्हणू शकत आपण, पण याच्यात मराठी व्याकरण आणि जीके खूपच लो क्वालिटीचे होते. पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला? कधी आला मित्रांनो? 1986 मध्ये. हा क्वेश्चन मेरिटचा होता फक्त. सुवर्ण मंदिर सगळ्यांना माहीत आहे, अमृतसर. जंजिरा किल्ला हा होऊ शकतो थोडा नॉर्मल टाईपचा. जंजिरा किल्ला कुठे आहे? रायगडमध्ये आहे. यापैकी कोणत्या सरोवरची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली? लोणार. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती? सदस्य कालावधी किती म्हटलं? किती आहे? 2 वर्षाचं राहते मित्रांनो. नाही 2 वर्षाचं नाही राहत, 6 वर्षाचं राहते. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती राहते? 6 वर्षाचं राहते. पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? विकेंद्रीकरणावर आधारित आहे. लोकसभेत महाराष्ट्र राज्याची किती जागा आहेत? किती जागा आहेत लोकसभेत महाराष्ट्र राज्याचे? किती आहेत मित्रांनो? 48, 46 नाही. 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? 1969 मध्ये. देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते? वित्तीय धोरण कोण तयार करते? वित्तीय मंत्रालय.
लालजी या वृक्षाचा शोध कुठे लागला आहे? पायरोस्टिक लालजी कुठे लागला आहे? हा क्वेश्चन मेरिटली होता, कारण की हा बहुतेक कोणाला माहीत नाही क्वेश्चन. कुठे लागलेला आहे? अंदमान निकोबारमध्ये. यापैकी कोणता चरबी विद्रव्य जीवनसत्व नाही? हा देखील मेरिट क्वेश्चन होता. कोणता नाही म्हटलं त्यांनी? जीवनसत्व सी नाही, म्हणजे विटॅमिन सी नाही. सायटोकॉलिन स्ट्रॉम कशाशी संबंधित आहे? सायटोकॉलिन स्ट्रॉम कशाशी संबंधित आहे? करोना रोग. सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? याच्यात फक्त एकच करंटचा विचारला वाटते आय थिंक क्वेश्चन, 1 किंवा 2. सागेश्वर अभयारण्य सांगलीमध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 4. स्टॅच्यू ऑफ युनिटी उंची किती? 182. कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? कृष्णा गेला महाबळेश्वरला. भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? सांगा पटकन. भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? NV रमन्ना हे आहेत. भारताचे संविधानाचे अनुच्छेद 370. सांगा. 370 जसं नाव आलं तर तुमच्या तोंडातून जम्मू काश्मीरच निघते. अशा प्रकारे मित्रांनो आपण सांगली चालकचं संपूर्ण पेपर विश्लेषण घेतलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.